अंबड पाचोड रस्त्यावरती गिरनेर गावाजवळ रास्ता रोको केलाय। रस्त्यावरतीच टायर जळालेत, पेटवलेत आणि सरकारचा निषेध केलेला आहे। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक झाल्याचे कळले। जालन्यात धनगर आंदोलक दीपक बोराडे यांच्या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू आहे आणि आज त्यांच्या आमरण उपोषणाचा 15वा दिवस आहे। आपल्यासोबत अक्षय शिंदे जोडले गेलेले आहेत। अक्षय, जालन्यामध्ये आता धनगर समाज आक्रमक झालाय, 15 दिवस सलग ते उपोषण करतायत, अधिक काय अपडेट आहे? नक्कीच धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी धनगर आंदोलक दीपक बोराडे यांचं जालन्यामध्ये आमरण उपोषण सुरू आहे आणि काल त्यांची तब्येत देखील खालवलेली आपल्याला पाहायला मिळाली। दीपक बोराडे यांनी आज राज्यभरामध्ये धनगर समाजाने चक्काजाम आंदोलन करून सरकारचा निषेध करावा असं आवाहन केलं होतं आणि त्या आव्हानाला प्रतिसाद देत जालन्यामध्ये विविध ठिकाणी धनगर समाजाच्या वतीने रस्ता रोको करण्यात येतोय। रस्त्यावरचे टायर पेटून सरकारचा निषेध व्यक्त करण्यात येतोय। जालन्यातील विरेगाव असेल, रामनगर असेल, शिरनेर असेल, जामखेड असेल या विविध ठिकाणी आज धनगर समाजाच्या वतीने रस्ता रोको करण्यात येणार आहे। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळवण्याच्या मागणीसाठी धनगर समाज पुन्हा एकदा आक्रमक झालेला आहे आणि उपोषणकर्ते दीपक बोराडे यांच्या उपोषणाचा आजचा 15वा दिवस आहे। त्यांची तब्येत खालावते आणि त्यामुळे धनगर आंदोलक आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळतं। नक्कीच कळला मुद्दा कळलेला आहे। आपण पाहतोय की जालन्यामध्ये धनगर समाज आक्रमक झालाय, त्यांनी आता उपोषण सुद्धा केलेलं आहे। शिरनेर गावाजवळ रास्ता रोको केलाय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।